हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? बघा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अ बिग झिरो या यूट्यूब चॅनलवरती. तिथे आपण शिकणार आहोत इंग्रजी बोलायला. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला पहिलं वाक्य दिसत आहे. त्या स्क्रीनवरती बघा, ॲम इज आरचा वापर करून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं आहे. बघा, पहिलं वाक्य काय आहे? तर पहिलं वाक्य आहे, बघा, मी यूट्यूबर आहे. आय ॲम यूट्यूबर. हे फर्स्ट सेंटेन्स आहे. बघा, मी यूट्यूबर आहे म्हणजे मी आहे, काय आहे? तर यूट्यूबर. इथे हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघा, मी यूट्यूबर नाही, तर आय एम च्या नंतर आपल्याला नॉट लावायचं आहे. आय एम नॉट यूट्यूबर. ओके. मी यूट्यूबर नाही म्हणजे बघा, कधी पण सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट लावलं म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं आहे? च्या नंतर नॉट वापरायचं आहे. च्या नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे आणि च्या नंतर सुद्धा नॉट वापरायचं आहे. आपल्याला असं पद्धतीने वाक्य करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, मी यूट्यूबर आहे का? म्हणजे आपण जे वाक्य न आणि नंतर आपण नॉट वापरून निगेटिव्ह केलं, त्याच चा वापर आपल्याला काय करायचा आहे? आयच्या ठिकाणी आणि च्या ठिकाणी आय आणि आयच्या ठिकाणी ठेवून करायचंय. बघा, मी यूट्यूबर आहे का? बघा, एम आय यूट्यूबर. मी यूट्यूबर आहे का? मी यूट्यूबर आहे का? म्हणजे तुम्हाला सेंटेन्स करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, मी यूट्यूबर नाही का? एम आय नॉट यूट्यूबर. मी यूट्यूबर नाही का? मी कोण आहे? हू न प्रश्न विचारा का? ओके, हू एम आय. मी कोण आहे? ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? ॲमिझारचा वापर करून तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या अगोदर आपण बऱ्याच वेळा हे चर्चा केली की कसं सेंटेन्स करायचं. मी कोण नाही. मी कोण नाही. हू न प्रश्न विचारायचा कोणसाठी? मी कोण नाही. हू एम आय. बघा, हू एम आय नॉट. मी कोण नाही. मी कोण आहे? हू एम आय. मी कोण नाही. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी आनंदी आहे. आय एम हॅपी. मी आनंदी आहे. मी आनंदी नाही. आय एम नॉट हॅपी. मी आनंदी नाही. मी आनंदी आहे का? बघा, आपल्या सर्वनामाच्या ठिकाणी ॲम ठेवायचं आहे आणि ॲमच्या ठिकाणी हे सर्वनाम ठेवायचं आहे. म्हणजे बघा, एम आय हॅपी. एम आय हॅपी. मी आनंदी नाही का? नेक्स्ट पुढे बघायचं तुम्हाला, हेच वाक्य फक्त आयच्या पुढे नॉट लावायचं आहे. एम आय नॉट हॅपी. मी आनंदी नाही का? नेक्स्ट सेंटेन्स बनवा. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती सेंटेन्स दिसत असेल. मी आनंदी आहे का? ह्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे? ट्रान्सलेट करायचं आहे. बघा, मी आनंदी आहे का? एम आय नॉट हॅपी. मी आनंदी नाही का? नेक्स्ट, मी आनंदी का नाही? आता का साठी तुम्हाला वाय हा शब्द प्रश्न विचारावा लागेल. बघा, वाय या शब्दाने तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. म्हणून मी आनंदी का नाही यासाठी तुम्हाला तयार करायचं आहे. बघा, मी आनंदी का नाही. व्हाय एम आय नॉट हॅपी. व्हाय एम आय हॅपी. मी का आनंदी आहे आणि व्हाय एम आय नॉट हॅपी हे त्याचं उत्तर येतं. व्हेरी गुड. बघा, WHY. व्हाय एम आय नॉट हॅपी.
क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. मी विद्यार्थी आहे. आय एम स्टुडंट्स किंवा स्टुडंट्स नाही, फक्त स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी नाही साठी फक्त आपल्याला नॉट लावायचे बघा ह्या ॲमच्या नंतर. आय एम नॉट स्टुडंट. मी विद्यार्थी नाही. मी विद्यार्थी आहे का? एम आय स्टुडंट. मी विद्यार्थी आहे का? बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स करायचं आहे. मी विद्यार्थी नाही का? मी विद्यार्थी नाही का? एम आय नॉट स्टुडंट. एम आय नॉट स्टुडंट. क्वेश्चन मार्क द्या. मी काय आहे? बघा, काय साठी तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल व्हॉटने. व्हॉटने प्रश्न विचारून तुम्हाला वाक्य करावं लागेल. बघा, व्हॉट म्हणजे काय. व्हॉट एम आय. क्वेश्चन मार्क द्या. मी काय नाही. मी काय नाही. बघा, व्हॉटनच प्रश्न विचारायचा आणि ॲमच्या नंतर फक्त नॉट लावायचं किंवा आयच्या नॉट नंतर सुद्धा तुम्ही नॉट लावू शकतात. व्हॉट एम आय नॉट. मी काय नाही. मी घरी आहे. मी घरी आहे. आता घरी आहे म्हणजे बघा, मी घर नाही पण मी घरी आहे. आय एम. आता घरी असण्यासाठी ॲट हे प्रिपोजिशन वापरा. आय एम ॲट होम. मी घरी आहे. फुल स्टॉप द्या. मी घरी नाही. फक्त ॲमच्या नंतर नॉट वापरा. आय एम नॉट ॲट होम. मी घरी नाही. फुल स्टॉप द्या. नेक्स्ट वाक्य आहे, मी घरी आहे का? मी घरी आहे का? ह्यापासून तुम्हाला वाक्य करायचं सेम मगासारखं. जसं तुम्ही सर्वनामाच्या ठिकाणी बघा, जसं हे आय आणि एम यांच्या जागा बदलल्या की प्रश्न तयार होतो, तसंच अगदी इथे करायचं बघा. एम आय ॲट होम. एम आय ॲट होम. क्वेश्चन मार्क द्या. मी घरी नाही का? एम आय नॉट होम. क्वेश्चन मार्क द्या. मी कोठे आहे? कोठेसाठी WHERE, वेअर. ओके, वेअर एम आय. मी कोठे आहे? मी कोठे नाही. वेअर एम आय नॉट. मी कोठे नाही. क्वेश्चन मार्क द्या. मी तयार आहे. आय एम रेडी. मी रेडी आहे. बघा, आय एम रेडी. मी तयार आहे. नेक्स्ट पुढे सेंटेन्स बघूयात आपण. मी तयार नाही. लगेच त्याच वाक्याचं सेंटेन्स निगेटिव्ह आलं इथं. आय एम नॉट. आय एम नॉट रेडी. मी तयार आहे. आय एम रेडी. मी तयार नाही. आय एम नॉट रेडी. ओके, फुल स्टॉप. बघा, मी तयार नाही. बघा, 26 वाक्य आपण केलेले आहात. आय एम नॉट रेडी. नेक्स्ट आहे, मी तयार आहे का? बघा, आयच्या ठिकाणी एम आणि एमच्या ठिकाणी आय नेलं कस वाक्य बनतं बघा. एम आय रेडी. एम आय रेडी. क्वेश्चन मार्क द्या. मी रेडी आहे का? मी तयार नाही का? एम आय नॉट रेडी. आय एम नॉट रेडी.
इथे एक कन्सिडर करा. ओके, इथं तुम्हाला काय करावं लागेल, एक कन्सिडर करावं लागेल बघा. आय एम नॉट रेडी. मी तयार नाही का. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी कसा आहे. कसा कशीसाठी तुम्हाला हाऊ हा शब्द वापरावा लागेल. हाऊ, हाऊ एम आय. अशा पद्धतीने तुम्ही ॲम इजरचा वापर करून प्रश्न करू शकतात. मी तयार कसा नाही. ओके बघा, मी तयार कसा नाही. कशासाठी, हाऊ. हाऊ एम आय नॉट रेडी. मी तयार कसा नाही. हाऊ एम आय नॉट रेडी. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मला उशीर झाला आहे. मला उशीर झाला आहे. झाला आहे किंवा मला उशीर आहे, झाला आहे. ओके, झाला आहे. पण मला उशीर झाला आहे. आय एम लेट. मला उशीर झाला आहे. मला उशीर झाला आहे. नेक्स्ट आहे मला उशीर झालेला नाही. आय एम नॉट लेट. बघा, ॲमच्या नंतर तुम्हाला नॉट वापरायचं आहे आणि वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. आय एम नॉट लेट. मला उशीर झालेला नाही. मला उशीर झालेला आहे का. एम आय किंवा मी उशीर आहे का. एम आय लेट. एम आय लेट क्वेश्चन मार्क. मला उशीर झाला नाही का. एम आय नॉट लेट. मला उशीर झाला नाही का. मला उशीर का झाला आहे. का साठी शब्द आहे वाय. वाय एम आय लेट. वाय एम आय लेट. मला उशीर का झाला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा. आपण 50 वाक्य तर घेऊया. मला उशीर का झाला नाही. बघा, मला उशीर का झाला नाही. व्हाय एम. बघा, तुम्हाला का साठी व्हाय हा शब्द वापरावा लागेल. व्हाय एम आय. व्हाय एम आय नॉट लेट. मला उशीर का झाला नाही. व्हाय एम आय नॉट लेट. ओके, नंबर आहे नेक्स्ट 37. मी भारतीय आहे. व्हेरी गुड. मी भारतीय आहे. आय एम इंडियन. INDIAN. मी इंडियन आहे. मी अमेरिकन आहे. आय एम अमेरिकन. AMERICAN. मी अमेरिकन आहे. नेक्स्ट आहे बघा, मी भारतीय आहे का. बघा, आयच्या ठिकाणी एम आणि एमच्या ठिकाणी आयला ठेवलं तर प्रश्न तयार होतो. एम आय इंडियन. इंडिया हे विशेष नाव आहे. अमेरिका हे विशेष नाव आहे. त्यामुळे ते कॅपिटल काढत चला. एम आय इंडियन. इंडियन क्वेश्चन मार्क द्या. मी भारतीय आहे का. नेक्स्ट वाक्य बघा, मी भारतीय नाही का. मी बघा, मी भारतीय नाही का. एम आय नॉट इंडियन. मी भारतीय नाही का. क्वेश्चन मार्क द्या. नेक्स्ट पुढलं वाक्य बघा, मी तुझा कोण आहे. मी तुझा कोण आहे. इथं रिलेशन दाखवण्यासाठी आय एम युअर ब्रदर. आय एम युअर मी तुमचा भाऊ आहे किंवा मी तुझा भाऊ आहे. आपण असं जसं म्हणतो का नाही, सेम तसंच आहे वाक्य, काही फरक नाही.
बघा मी कोण आहे, तर कोणसाठी WHO हा शब्द वापरायचा आहे. हू एम आय टू यू, हू एम आय टू यू, हू एम आय टू यू, मी तुझा कोण आहे. हू एम आय टू यू, मी तुझा कोण आहे. मदत न करणारा मी कोण, मदत न करणारा मी कोण, असं तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. नंबर 42 चं सेंटेन्स आहे. हू म्हणजे कोण. हू हू एम आय नॉट टू हेल्प. क्वेश्चन मार्क द्या. हू एम आय नॉट टू हेल्प, मी मदत करणारा, मदत न करणारा मी कोण. बघा तो डॉक्टर आहे, तर 43 सेंटेन्स बघा. ही इज डॉक्टर, ही इज डॉक्टर, तो डॉक्टर नाही. ही इज नॉट डॉक्टर, तो डॉक्टर नाही. तो डॉक्टर आहे का. बघा इजच्या ठिकाणी ही आणि हीच्या ठिकाणी इज घ्या. इज ही डॉक्टर, तो डॉक्टर आहे का, क्वेश्चन मार्क द्या. नेक्स्ट सेंटेन्स बघा. तो डॉक्टर नाही का. इजंट ही किंवा इज ही नॉट, इज ही नॉट डॉक्टर. इज ही नॉट डॉक्टर, तो कोण आहे. हू इज, हू इज ही, तो कोण आहे, तो कोण नाही. हू इज ही नॉट, तो कोण नाही. ती सुंदर आहे. शी इज ब्युटिफुल, शी इज